झूठी अफवाहों पर विश्वास न करें। प्रसिद्ध प्याज व्यापारी और शबनम ट्रेडिंग कंपनी के मालिक सोनू शेठ शेख द्वारा मेरे खिलाफ जानबूझकर की गई मानहानि की साजिश के लिए किसान भाइयों को सूचना। नमस्कार, मी शबनम ट्रेडिंग कंपनीचे मालक सोनू शेठ। मी गेल्या अनेक वर्षापासून कर्जत परिसरात मी कांद्याचा व्यापार करीत आहे। तरी 2-3 दिवसा वडिलोपार्जित धंदा करीत असून माझे वडील देखील सुप्रसिद्ध कांदा व्यापारी म्हणून शेख मेजर म्हणून त्यांची कांद्याच्या व्यापारात चांगली ओळख आहे आणि हजारो शेतकऱ्यांचा माल माझ्याकडे रेग्युलर असतो। नेहमी व्यापार आणि चढ्या बाजार म्हणलं तर शेख मेजर यांचंच नाव घेतलं जातं। तरी 2-3 दिवसापूर्वी काही गुंडा नांदगाव येथील दलाली करणाऱ्या लोकांनी आमच्या विरुद्ध जे सापळा रचला आहे, मापात पाप आणि काट्यामध्ये 10 किलोचा फरक आहे, अशा काही गोष्टी सगळ्या म्हणजे बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा या 3 जिल्ह्यात त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी दूरपर्यंत ही बातमी पोहोचवली आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत चुकीचा मेसेज जावा अशी त्यांची खूप इच्छा होती। कारण की व्यापार म्हणजे स्पर्धा आहे। या स्पर्धेत त्यांनी माझ्या समोर चांगला बाजार द्यावा शेतकऱ्यांना आणि स्पर्धेत मला हरवा किंवा स्वतः हरा, मनगटाचं बळ दाखवा, तुमची ताकद दाखवा। तुमचे ज्या ठिकाणी घटना घडली होती त्या ठिकाणी माझ्या काट्याचा एक पण व्हिडिओ नाहीये। सगळे त्यांच्याच काट्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांनी। त्या ठिकाणी जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये मी सुनील काका यादव यांना विचारलं माझा काटा चेक केला का, ते म्हणले नाही चेक केला। सगळ्या शेतकऱ्यांना मी विचारलं माझा काटा चेक केला का, चेक नाही केला। पोलीस अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस मला सांगितलं काटा चेक करू आपण, त्यावेळेस काटा चेक होते। ज्या क्षणी ते सोशल मीडिया बोलवले तर सगळे व्हिडिओ जे बनवले ते त्यांनी त्यांच्याच काट्यावर व्हिडिओ बनवलेत। माझ्या काट्यावर माप गोणी का ठेवली नाही? माझ्या काट्यावर गोणी ठेवून वजन दाखवा आणि व्हिडिओ बनवून टाका। सकाळपासून कट रचण्याच्या आधीचे सुद्धा माझ्याकडे सगळे राजकीय लोकांना कशा पद्धतीने बोलवण्यात आलंय आणि मीडियावाल्यांना कशा वाजतात माझ्याकडे रेकॉर्डिंग माझ्याकडे आतापर्यंत माझ्या मोबाईल मध्ये जमा आहेत। अगर ही तरी त्यांनी नाण्याची एकच बाजू दाखवली, नाण्याची दुसरी बाजू झाकून का ठेवली त्यांनी? आपले सुनील काका यादव होते त्या घटनास्थळी, त्यांनी दोन्ही काटे का चेक करून घेतले नाहीत? त्यांनी नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवल्याच नाही, नाण्याची एकच बाजू दाखवली। त्यांनी स्टंट घ्यायचा होता तर त्यांनी दोन्ही बाजू बघायच्या होत्या। माझा बी काटा चेक करायचा होता, तो बी काटा चेक करायचा होता। फक्त गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं ऐकून त्यांनी बी